अहमदाबादला गेलो आणि चंद्रविलासला गेलो नाही असं कसं होईल? गांधींजींपासून ते मोदींजींपर्यंत अनेक मोठे सेलिब्रिटी येथे येऊन गेलेत. दिवसाची सुरुवात आम्ही केली कांकरिया तलावापासून. वेळ घालवण्यासाठी ही एकदम भारी जागा आहे. तिथे आम्ही अटल एक्सप्रेस नावाच्या टॉय ट्रेनमध्ये बसलो, जी फक्त 30 रुपयात पूर्ण तलावाला चक्कर मारते. तलावाच्या मधोमध नगिनावारी नावाचं एक सुंदर बेट आहे, जिथे पूर्वी मुघल सम्राट जहांगीर फिरायला यायचे. संध्याकाळी इथे लेझर शो, म्युझिकल फाउंटन आणि इतरही अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर आम्ही गेलो जुन्या शहरातल्या प्रसिद्ध हेरिटेज वॉकसाठी. हा 1.5 किलोमीटरचा प्रवास म्हणजे शहराच्या इतिहासात डोकावण्यासारखा आहे. हा वॉक काळूपूर स्वामीनारायण मंदिरापासून सुरू होतो आणि जामा मशिदीपाशी संपतो. तिथल्या अरुंद गल्ल्या, ज्याला तिथे पोळ म्हणतात, जुनी घरं आणि कोरीव काम केलेली मंदिरं पाहताना खूपच मस्त अनुभव आला. आमचा पुढचा स्टॉप होता माणिक चौक. हे शहराच्या मध्यभागी असलेलं एकदम व्हायब्रंट ठिकाण आहे. दिवसा इथे सोन्या चांदीचे दागिने आणि बाकीच्या वस्तूंचा मोठा बाजार भरतो. शहरातली पहिली पोळ, मुहूर्त पोळ, इथेच आहे. रात्री तर हे मोठ्या फुडगल्लीसारखंच असतं. आम्ही तिथे प्रसिद्ध घुगरा सँडविच खाल्लं आणि राधामध्ये मस्त काठीआडी थाळीवर ताव मार. शेवटी आम्ही पोहोचलो चंद्रविलासला. तिथे गेल्यावर कळलं की त्यांच्या फाफडा जलेबीची एवढी हवा का आहे. खरोखरच अप्रतिमच. अहमदाबादला गेलात आणि या गोष्टी केल्या नाहीत तर तुमची ट्रिप अधुरीच आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.